श्री शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली। नरसिंह विडीगरकुल येथे अक्षय तृतीयानिमित्त श्री महात्मा बसवेश्वर महाराजांची प्रतिमेची पूजा महिलांच्या शुभ हस्ते करण्यात आली। यावेळी रेणुका गुज्जर, पार्वती झपाणे, जगदेवी भैरव पाटील, उमाबाई मसळे यांची प्रमुख उपस्थिती होती। या भागातील भाविकांसाठी प्रसाद वाटप व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले। यावेळी संस्थापक सहसचिव श्री गंगाधर धुरळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या आचार विचार व शिकवणाची माहिती दिली। सगळे जातीचे लोक होते तिथं, मी मोठा तू मोठा, माझा जात मोठा तुझा जात मोठा असं काही न करता, कुठलाही भेदाभेद न मानता सर्व जातींना सोबत घेऊन महात्मा बसवेश्वरांनी नवमंडपाची स्थापना केली होती। त्यावेळी 700 शिवशरण तिथं होते आणि 70 शिवशरणे होते। आजच्या काळात 21व्या शतकात आपण महिलांना मान द्यायला, सन्मान द्यायला आपण अजूनही मागे हे करतो, म्हणजे महिलांना मान देत नाही। परंतु महात्मा बसवेश्वरांनी दूरदृष्टी विचार करून 12व्या शतकामध्ये प्रस्थापित शक्तींना विरोध करून एक विद्रोही मत त्यांनी तयार करून बंड करून संपूर्ण स्त्री वर्गात त्यांनी समानतेचं वागणूक दिलेलं आहे। त्यातच आचार विचार सध्या आपल्या संसद भवनमध्ये केले जातं। तर अशा या महान संतास आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना वंदन केलेलं आहे। अनेक सामाजिक उपक्रम आम्ही शहरी भागामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त राबवत असतो आणि त्याचाच एक छोटा भाग म्हणून शिवबसव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आपण या ठिकाणी गरजू महिलांसाठी, म्हणजे गरजू म्हणणं हे चुकीचं आहे, पण महात्मा बसवेश्वरांचं तत्व आहे की काय करे कैलास, आपण काहीतरी काम करायला पाहिजे आणि म्हणजे फुकट बोलते किंवा फुकट बसून खायचं नाही, त्यांचा पहिल्यांदा विरोध आहे। आपण काहीतरी काम करायला पाहिजे। आणि या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनिंग कोळी सर, संस्थापक सहसचिव गंगाधर धुरळे सर, खजिनदार महेश गर्जे सर, संस्थेचे संचालक सचिन स्वामी, संचालक श्री दत्ता बनसोडे, संचालक श्री महेश अनाले, संचालक सुनील मचलकर, संचालक विनायक कोरे, श्री इरैया स्वामी सर, सोनू घटकारी, रेवप्पा कोरे या संस्थेतील सर्व संचालक मंडळ व सदस्य, इतर कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री गंगाधर धुरळे यांनी केले।